पहिल्या मराठी डिजिटल मार्केटिंग विषयावरील सहज सोपे डिजिटल मार्केटिंग या पुस्तकाचे भव्य प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमात आयच्या बटव्यातून या बहुचर्चित पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन देखील झाले। या शानदार कार्यक्रमात तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा संगम साजरा करण्यासाठी उत्साही प्रेक्षकांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, एमकेसीएलचे संस्थापक डॉक्टर विवेक सावंत, न्यूफ्लेक्सचे संचालक डॉक्टर भूषण केळकर, रुद्र एंटरप्राइझेसचे नवनाथ जगताप, क्विकहिलचे अध्यक्ष कैलास काटकर आणि विलोचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र उटगीकर उपस्थित होते। डिजिटल मार्केटिंग वरील पहिले मराठीतील हे पुस्तक विद्यार्थी, फ्रीलान्सर्स, व्यवसाय आणि गृहिणींसाठी तयार करण्यात आले आहे। डिजिटल मार्केटिंगच्या गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणाऱ्या या पुस्तकाला आधीच प्रसिद्ध मार्केटिंग सल्लागार सुहासिनी किर्लोस्कर, मधुरा रेसिपीच्या मधुरा बाचल, भारतीय पटकथा लेखक व नाट्यदिग्दर्शक क्षितिज पटवर्धन आणि चितळे बंधूचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे यांसारख्या मान्यवरांकडून प्रशंसा मिळाली आहे। डिजिटल मार्केटिंगसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मराठी भाषेत सखोल आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून लिहिलेले पुस्तक आजवर नव्हते, ही मोठी उणीव होती। महाराष्ट्रातील व्यावसायिकांसाठी आणि तरुण उद्योजकांसाठी हे ज्ञान मातृभाषेत उपलब्ध करून देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे। डॉक्टर अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी, जे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील सिद्धहस्त तज्ज्ञ असून त्यांनी आपल्या अनुभवातून हे पुस्तक साकारले आहे। डिजिटल मार्केटिंगमधील क्लिष्ट संकल्पनांना सोप्या भाषेत मांडून हे पुस्तक व्यावसायिकांसाठी एक अमूल्य साधन ठरेल, असेही यावेळी बोलताना लेखकांनी सांगितले आहे। मी अच्युत गोडबोले, एआय टूल्स आणि सहज सोपे दोन पुस्तकांचं एकाचं पुनर्प्रकाशन आणि दुसऱ्याचं प्रकाशन आज करायला मी आणि विवेक सावंत दोघे आलो होतो। हे पुस्तक अतिशय सुंदर आहे। डिजिटल मार्केटिंग कसं करावं, आजच्या युगात डिजिटल मार्केटिंग शिवाय काहीही होणं शक्य नाही। कारण पूर्वी वर्तमानपत्रात जाहिरात येत असे, टीव्ही जाहिराती अजूनही येतात, पण डिजिटल मार्केटिंगचा प्रभाव अलीकडे चिकार वाढतो आहे। सोशल मीडिया, इंटरनेट ह्याच्यावरती इन्स्टा, फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इतर अनेक गोष्टी कशा वापरायच्या, ट्विटर वगैरे, त्यात काय गोष्टी टाळायच्या, त्याच्या युक्त्या काय आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर तऱ्हेने केस स्टडीज सकट त्यांनी दिलेल्या आहेत। माझ्या मते ज्याला ह्या कुठल्याही क्षेत्रात शिरायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं। ते अतिशय सुंदर, छपाई पण छान केलेली आहे आणि वाचनीय असं हे पुस्तक झालेलं आहे। मला हे समारंभात बोलायला मिळालं त्याबद्दल मी अतिशय त्याचा मला आनंद वाटतोय आणि अमेय आणि त्याची टीम या सगळ्यांचं अतिशय त्याबद्दल मी अभिनंदन करतो। मी प्रसाद कुलकर्णी, सहज सोपे डिजिटल मार्केटिंगचा सहलेखक। हे पुस्तक नक्की घ्या आणि डिजिटल मार्केटिंग सहज सोपेपणे कसे तुम्हाला करता येईल तुमच्या व्यवसायासाठी किंवा शिकण्यासाठी, हे निश्चित तुम्हाला सोप्या भाषेत कळेल। तर हे नक्की तुम्ही घ्या। नमस्कार, माझं नाव डॉक्टर रवींद्र उटगीकर। मी विलो इंडियामध्ये व्हाईस प्रेसिडेंट आणि SBU हेड म्हणून काम करतो। आज सहज सोपे डिजिटल मार्केटिंग या पुस्तकाच्या प्रकाशनाकरता माननीय म्हणून मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली। तर या युगामध्ये की जिथे इंटरनेट, मोबाईल आणि चीप डेटा यामुळे देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत व्यवसायाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। 24/7 कस्टमर या संकल्पनेचा उदय झालेला आहे। रिअल टाइम कस्टमर रिस्पॉन्स हे पण कस्टमर एक्सपेक्टेशन निर्माण झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय उरलेला नाही। त्याचप्रमाणे भारतामध्ये पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वाढते आहे। लोक ब्रँड विषयी जागरूकता निर्माण करतायत। अशा परिस्थितीमध्ये कस्टमरचा माइंड शेअर हा तेवढाच महत्वाचा झालेला आहे। तो माइंड शेअर कायम रिमाइंड, रिअश्युअर, रिएन्फोर्स या माध्यमातून
ग्राहकाच्या समोर असण्याकरता डिजिटल मार्केटिंगचा शिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे फिजिकल ऍज वेल एज डिजिटल मार्केटिंग हे कसं व्यवसायांनी करावं यासाठी अतिशय उत्तम प्रणाली या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. मग ते वेबसाईट असेल, सोशल मीडिया असेल किंवा अन्य कुठली डिजिटल माध्यमं असतील, त्याचा वापर करून आपले व्यवसाय वृद्धी कशी करायची यासाठी नॉट ओनली स्टार्टअप्स, MSME पण सर्वांनीच या पुस्तकाचा जरूर लाभ घ्यावा आणि आपल्या स्वतःचा ब्रँड आणि आपल्या कस्टमरशी कायम कनेक्टेड राहावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमेय पांगारकर. आज एआयच्या बटव्यातून या माझ्या मराठीतल्या एआय टूल्सच्या पहिल्या पुस्तकाच्या 4थ्या आवृत्तीचं आणि सहज सोपे डिजिटल मार्केटिंग या डिजिटल मार्केटिंगच्या मराठीतल्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन पत्रकार भवन इथे अच्युत गोडबोले आणि विवेक सावंत यांच्या हस्ते झालं. ही दोन्ही पुस्तकं तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचावीत, त्याचा आनंद घ्यावात आणि ती वापरावीत याची मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. पुस्तक विश्वच्या वेबसाईटवर, अमेझॉन, फ्लिपकार्टवर ही पुस्तकं ऑनलाईन तुम्हाला विकत मिळतील. तशीच पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध दुकानांमध्ये ही पुस्तकं ऑलरेडी पोहोचलेली आहेत. तर ती आवर्जून वाचा, वापरा आणि तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा. डिजिटल मार्केटिंग हे फक्त आता कुठल्या व्यवसायापुरतं न राहता प्रत्येक माणसासाठी तर अतिशय अनिवार्य घटक बनलेला आहे. काही काळापूर्वीपर्यंत ही वेगवेगळ्या व्यवसायांची गरज होती. ती आता त्यांचा म्हणजे जवळपास एका टीम किंवा व्यवसाय वृद्धीचा एक अतिशय महत्वाचा घटक आता हे झालेला आहे. या प्रत्येक एलिमेंटमध्ये काय पद्धतीने ते करावं, कसं करावं, ते करताना कुठल्या गोष्टी टाळाव्यात आणि कशा गोष्टी स्टेप बाय स्टेप कराव्यात, अशा सगळ्या गोष्टींचा आलेख या पुस्तकात मांडलेला आहे. जवळपास 37 लेख आहेत आणि 300 पानांचं जवळपास पुस्तक झालेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी या पुस्तकाचा गौरव ऑलरेडी केलेला आहे, त्यांचे अभिप्राय दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं क्वालिटी चेक झालेलं पुस्तक आता तुमच्या समोर येत आहे. मराठी भाषेतनं येत आहे आणि मराठी भाषेत असा काही विषय नव्हता, ही खंतच होती माझी एका प्रकारची आणि ती दूर करण्याची संधी या पुस्तकाद्वारे मिळाली. त्यामुळे खूप आनंद होतो.